पुनश्च एक वार सुस्वागतम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. महिला ज्योतिष चर्चा समूहाच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेच्या ह्या पर्वाच्या समाप्तीवर आपणा सर्वांचं स्वागत करते. कारण ही व्याख्यानमाला माझे वंदनीय गुरु आदरणीय ए.व्ही. सुंदरम सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी सुरू केली होती आणि आज त्याचं हे पर्व समाप्त होत आहे. आणि या पर्वाच्या समाप्तीसाठी 3 विद्वान गुरुत्रयी आपल्याला लाभले आणि त्यापैकी 2 जणांचं व्याख्यान आता झालेलं आहे आणि सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असे गुरुवर्य आदरणीय डी.के. कुलकर्णी सर इथे उपस्थित आहे. यासाठी मी खूपच प्रसन्नता व्यक्त करते आहे आणि गुरुजींच्या चरणी मी श्रद्धासुमन अर्पित करते आहे. ह्या व्याख्यानमालेला 3 पुष्पांमध्ये आपण आणखी सुशोभित करण्यासाठी व्याख्यानमाला तर तयार झाली, पण शेवटची जी 3 पुष्प असतात मध्यभागी त्यांनी ती सुशोभित होते. त्यासाठी ही गुरुत्रयी इथे आपल्याला लाभली म्हणून मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. आणि सुंदरम सरांचं जे आयोजित केलेलं होतं मी, कोरोनामुळे ते होऊ शकलं नाही आणि ते त्यांच्या बरोबरच गेलं. ते व्याख्यानाचं आणि जे संकल्प केले होते ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार त्यांच्यासोबत मी नाडीच्या माध्यमातून करणार होती, परंतु जे आहे ते सुद्धा शास्त्राचा प्रचार आणि प्रचार जे जे विषय आपण करू शकतो त्या बाबतीत करावा असं मला वाटलं. म्हणून मी हे इथून ताबडतोब सुरू केलं की पुन्हा पश्चाताप होऊ नये, आपण उद्यावर ढकलू नये ह्या गोष्टी. आणि म्हणून ह्या कोरोनामध्ये सर्वजण घरी असल्यामुळं हे सहज शक्य झालं. कारण तसं आपण ऑफलाईन घेतलं तर बऱ्याच वेळा अडचणी येतात आणि उपस्थिती पण जास्त राहत नाही. ह्या व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व विद्वानांनी आणि अभ्यासकांनी या व्याख्यानमालेसाठी खूप छान सहकार्य केलं. त्यामुळेच ही आतापर्यंत इथवर येऊ शकली आणि समापनासाठी सुद्धा खूप चांगल्या रीतीने इथे आपण उपस्थित झालो. तर मी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे आपल्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा राज्यलक्ष्मी राव यांना विनंती करते की गणेश वंदना, सरस्वती वंदना आणि नवग्रह स्तोत्र पठण करावं. वक्रतुंड महाकाया कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. माणिक्यवीणाम् उपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां महेन्द्रनीलद्युति कोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि. चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागसोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुश पुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमातः जगदेकमातः. आदित्याय च सोमाय मंगलाय बुधाय च गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः. धन्यवाद लक्ष्मी जी. आपके इस गायन से सही में जो भी अब तक बैठे हुए थे फिर से फ्रेश हो गए, पुनरुन्मिलित बोल सकते हैं. धन्यवाद. आपण मुजुमदार सर उपस्थित आहेत का? पावले सर आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला आपण येऊन पोहोचलो आहोत आणि सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात श्रेष्ठ असे आदरणीय गुरुवर्य
ज्ञानेश्वर कुलकर्णी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा तसा तर सर्वांनाच परिचय आहे. अत्यंत महान व्यक्तिमत्व, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण कुलकर्णी सरांना म्हणू शकतो. कारण सर्वच शिक्षक असो किंवा अभ्यासक असो, प्रत्येकाला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांची संदर्भ ग्रंथ सुद्धा सर अतिशय चांगल्या रीतीने सांगतात, मार्गदर्शन करतात. त्यांना त्रास होत असला तरी तो त्रास संपल्यावर निश्चितपणे मदत करतात. आणि एवढे सहृदय असणारे सर, आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल माहिती नाही आहेत. त्यांचे शिष्य आदरणीय प्रसन्न मुजुमदार सर हेच आपल्याला त्यांच्याबद्दल बरंचसं काही छान सांगू शकतील. त्यामुळे त्यांनाच विनंती केलेली आहे की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचा परिचय द्यावा. आदरणीय मुजुमदार सर. अनम्यूट करा. अनम्यूट. आवाज नाही येते सर. अनम्यूट. आवाज येतोय? हा, आला. हा. डॉक्टर ज्ञानेश्वर कुलकर्णी माझे गुरु. त्यांचा परिचय म्हणजे 1990 पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून आजपर्यंत डॉक्टर कुलकर्णी सरांची तयार झालेली शिष्य परंपरा हीच त्यांची खरी ओळख आहे. असो, डॉक्टर कुलकर्णी सर हे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधनं हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स म्हणून रिटायर झाले आणि त्याच्याच पूर्वीपासून त्यांनी त्रिस्कंद ज्योतिष फलादर्श अभ्यास मंडळ येथे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि एक म्हणजे गेल्या 3 दशकापासून त्यांनी अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत तयार केले आणि त्यातले जवळजवळ 14-15 विद्यार्थी मला वाटतं आचार्य गुरु कालिदास संस्कृत विद्यापीठातनं. असो, ज्ञानेश्वर कुलकर्णी म्हणजे एक ज्योतिषाचा चालता बोलता ज्ञानकोश अशा शब्दात त्यांचं आपण वर्णन करूया. म्हणजे मला पुष्कळदा मी त्यांच्याकडे जेव्हा जातो तेव्हा सर हे कसं काय, अरे त्यात काही नाही, जसं आता मेष राशीमध्ये गुरु पडलाय, एक धरून चाला सिंह नवांशात, तो नाही म्हणे त्याला त्या नवांशाचं बळ मिळालं, मग कुठून मिळालं काय मिळालं पटकन समजून देतात. अशा प्रकारची आज ही गुरुवर्य व्यक्ती आज आपल्याला भाषण देते. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी एवढं बोलून माझं त्यांचा परिचय संपवतो. कारण त्यांच्या परिचयाला काय द्यायचंय, जोपर्यंत त्यांच्या समोर बसत नाही तोपर्यंत त्यांचा परिचयच होत नाही, हे माझं म्हणणं आहे. तरी असो, मी कीर्ती मॅडमना विनंती करतो की त्यांनी कुलकर्णी सरांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सर. अगदी खरं बोललात आपण की त्यांच्या समोर जेव्हापर्यंत आपण बसत नाही तोपर्यंत त्यांचा परिचय आपल्याला होत नाही. हे अगदी 100% खरं आहे आणि याचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि एक चालतं बोलतं विद्यापीठच म्हणू शकतो आपण त्यांना. त्यांच्याजवळ म्हणजे सगळंच ज्ञानाचं भांडार आहे. तर अशा ह्या आदरणीय पूज्य गुरुवर्यांना विनंती आहे की आपण आपलं व्याख्यान सादर करावं. हा मंच आपल्या सुपूर्द करते सर. प्रणाम. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त ऐकू येते का? हो सर. गुरुपौर्णिमेनिमित्त ही व्याख्यानमाला त्या तिघांची त्यांना आयोजित केली. म्हणण्यात आशा असा की आता जे ज्येष्ठ श्रेष्ठ असे वरिष्ठ प्रकारचे जे ज्योतिषी आहे यांना प्रणाम. आता आपण चंद्रशेखर शर्मा यांच्याकडून बरेच प्रबोधनपर विचार ऐकलेले. त्याचं कारण असं आहे की मूलभूत विचार कसा करावा किंवा कसा करू नये. बरेच वेळा ही कोणत्याही संशोधकापुढे येणारी बाब आहे ती याच्याकरता कठीण असते की जोपर्यंत तुम्ही संशोधन करत नाही तोपर्यंत त्याचं तुम्हाला अनुभवाशिवाय काही कळत नाही. ऐकू येतं? हो हो सर, बोला. तर उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की सूर्योदय अशा 2 कल्पना आल्या. सूर्याच्या मध्यबिंदू की सूर्याचा उच्चबिंदू, त्या दोघांपैकी काय ग्राह्य धरावं. तर पंचांगात जे सूर्याचे अंश दिलेले असतात ते सूर्याच्या मध्यबिंदूपासून दिलेले आहेत. कोणत्याही ग्रहाचे बिंबार त्या मध्यापासून दिलेले आहेत व तुम्हाला सूर्यापासून जर का
अंतर काढायचं असेल, जन्मवेळेचे म्हणजे इष्टकाल काढायचा असेल, तर तो कुठून घ्यावा? जर वरच्या बिंदूपासून घेतला आणि गणित केलं तर 2 म्हणजे अर्ध्या डिग्रीचा फरक पडतो लग्नात. पण लग्न सूर्य जेव्हा लग्नात येतो तेव्हा लग्नाच्या आणि सूर्याचे अंश एकच यायला पाहिजे, यामुळे ती दुरावस्था होते. पण याच्यात मतांतर असतात. कारण एक मत धर्माकरता मानलेलं आहे, तर एक गणिताकरता मानले आहे, असं काही लोक मानतात. उदाहरणार्थ धर्मकृत्य करताना वरता जो सूर्याचा बिंदू आहे तिथून किरण निघतात, म्हणून त्याला सूर्य उदय झाला असं मानतात. व बऱ्याच पंचांगात तशा प्रकारची गणना केलेली असते. कारण वाराचे प्रारंभ तिथून आहे, वारापासून पंचांगाची सुरुवात आहे, म्हणून अप्पर लिंब ऑफ द सन असं गृहीत धरूनच सगळे गणिती आजकाल लिहितात. पण प्रत्यक्ष सूर्याचा मध्यबिंदू जो असतो त्याचे अंश मात्र पंचांगात दिलेले असतात. कोणत्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस ते बिंदू येतात. तात्पर्य काय की अशी ज्योतिषात कितीतरी मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल विवाद्य आहेत. उदाहरणार्थ भावचिरी पत्रिका कशी घ्यावी, कारण बहुतांश लोक गणितात फार न शिरल्यामुळे त्यांना ह्या वरच्या बाबी माहीतच नाहीत. ग्रहांचे वसती बल किंवा वास्तव्य बल, एका भावात किती तो बलवान आहे, त्या भावाचे खरं फळ देऊ शकेल का, की देणार नाही, हे गणित जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते कळत नाही. कितीतरी असे मुद्दे असतात. उदाहरणार्थ मंगळ सप्तम स्थानात मरणकारक स्थान जर आहे तर तिथे तो दुर्बल होणार, तर मग त्याला मंगळाचा मानावा की मान्य? याचं कारण ज्योतिषात कॉन्ट्रडिक्टरी व्हर्शन्स आहेत, पण ते कशाचा उपयोग केव्हा करायचा हे अस्पष्ट आहे. पण ते अनुभवावर सोडल्यामुळे, अनुभव वेगवेगळे आल्यामुळे लोकात मतभेदच जास्त होत आहे. प्रत्येक जण माझंच मत बरोबर आहे, कारण प्रत्यक्ष काही कृती केल्याची त्याचं उत्तर नाही. म्हणण्यात असा की अशा रीतीने जर विचार करत घेतले तर फार अडचण येतात व परिस्थिती गोंधळाचीच जास्त होते. तर ज्योतिषात त्यामुळे मतभेदच फार, मनभेद फार, कोणची पद्धत बरोबर, या पद्धतीने हे उत्तर आलं तर त्या पद्धतीने ते का नाही आलं, हे असा जर विचार करतो नुसता गोंधळ होत जातो. मग इतके जुने ग्रंथ, नंतरचे आचार्य, असा सिस्टमॅटिक अभ्यास कोणी करतच नाही, तो कुठे शिकवले जात नाही. पण तो शिकणं खरोखर कठीण आहे. किती ज्ञान जगात कोणची विद्या केली ती स्कॅटर्ड आहे असं म्हणतात, म्हणजे विखुरलेली आहे. त्याच्यातलं काय काय घ्यावं, काय घेऊ नये. जर मोती तुमच्या खिशातून पडले तर मोत्याबरोबर तुम्हाला रेती उचलावं लागते, पण नंतर वेगळी करावी लागते. म्हणजे दोन्ही प्रक्रिया कराव्याच लागतात. तसे ज्योतिष आहे ते चांगलं चांगलं ग्रहण करा, जे त्याज्य आहे ते त्याज्य अग्राह्य करा, त्याला दुसरा पर्याय सापडत नाही. कारण वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या वेळेस लिहिले, त्यामुळे त्यांचे मतभेद आहे. आता थोड्या वेळातून सांगितले की मुहूर्त, त्या त्रिगर्त देशात जे मुहूर्त काढतात लग्नाचे, म्हणजे उत्तराखंडाच्या बाजूला, ते वेगळे आहेत. कारण ते भौगोलिक परिस्थितीमुळे कोणत्या वेळेत लग्न काढायला पर्याय नाही दुसरा. लग्न तर झालीच पाहिजे म्हणून काही पर्याय योजना आहेत, काहीला निषेध आहे व काहीला पर्याय असतात. काही त्यामुळे काय कुठे वापरावं कुठे नाही वापरावं हा विवेक सांगितलेला आहे ज्योतिषाला सुद्धा. त्याने आपल्या मताप्रमाणे करावं. दक्षिणेत आणि उत्तरेत हा बराच फरक आहे. अमांत मास, पौर्णिमांत मास असाही भेद आहे. तो काही ठिकाणी स्पष्ट केलं की अमक्या गोष्टी करता पौर्णिमांत मासच गणना करा. उदाहरणार्थ कार्तिक स्नान, हे जितके स्नान आहे ते पौर्णिमांत गणनेप्रमाणे करा असं सांगितलंय. म्हणून काही ठिकाणी शास्त्र स्पष्ट लिहिले, काही ठिकाणी लिहिलेलं नाही, पण ते लोकोपचारावर सोडलंय. आता आपला विषय म्हणजे वर्ग कुंडल्या. हॅलो, हा येतोय सर आवाज. वर्ग कुंडल्यांचं सांगणार ना? हा सर येतोय आवाज. तुमचे तो बाहेरचे फोन येतात म्हणून अडचण येते. वर्ग कुंडली आता याचा म्यूट झालंय सर. हा आता आला. हॅलो. वर्ग म्हणजे राशींचे भार.
अशा अर्थाने वापरलं. कारण राशी प्रधान आहे, महत्वाचा विषय. त्याचे किती भाग केले तर पराशरानं 16 प्रकारचे वर्ग सांगितले. त्याच्यानंतर आता तर सायजिक नीलकंठीचा घेऊन आणखीन अन्य विभाग घेतले, D5, D6, D8, D11 अशी कितीतरी. त्या काही याचा अर्थ एवढाच की सूक्ष्मता साधण्याकरता वर्ग कुंडलींचा विचार करावा लागतो. तो कसा करावा हा पहिला प्रश्न. तो जुन्या ग्रंथात त्याची काही पद्धत आहे का, व त्याच्यात विचारात एक वाक्यता आहे का, तर पराशराचं मत आणि यवनाचं मत भिन्न भिन्न आहे. कोणत्या गोष्टीतून काय पाहावं, व यवनाचं मत प्रत्यक्ष वराहमिराने ग्राह्य धरलेत काही ठिकाणी. तथापि आपण आपला विचार करण्याकरता पराशरीचं मत ग्राह्य धरतो. त्याच्यात षडवर्ग, सप्तवर्ग, दशवर्ग, षोडशवर्ग हे महत्वाचे वर्ग आहेत. सगळ्यात महत्वाचा वर्ग म्हणजे वर्गाची पद्धत जी ती सप्तवर्ग आहे. म्हणजे 7 वर्ग पाहावे सामान्य माणसाकरता. दशवर्ग ते जास्त खोलात न शिरतात. हे कोणती पत्रका आल्याबरोबर सप्तवर्ग कमीत कमी त्याचा विचार करावा. पण जुन्या काळी तसं लिहित होतो. म्हणजे याचा जन्म मंगळाच्या क्षेत्रात आहे, रवीच्या होऱ्यात आहे, बुधाच्या दृष्कानात आहे, इत्यादी इत्यादी. याच्यानं काय थोडक्यात सांगत होते की त्याचे जे अधिपती आहेत वर्गाचे, सप्तवर्गाचे, ते प्रधान ग्रह आहेत व ते त्या त्या विभागापुरते, म्हणजे आपण आमका मिनिस्टर अमुक करतो, त्याच्याकडे तेवढं क्षेत्र आहे, ज्युरिडिक्शन आहे. तसं ज्युरिडिक्शन कोणाकडे आहे तर हे सप्तवर्गावरून कळायचं. मी एखाद्याची पत्रिका घेतली आपण तर त्याच्या कुंडलीत नवमांशाधिपती मूळ पत्रिकेत कसा आहे. आता आता आजकाल काय केलं की पूर्ण गणित करतायत, सगळं नवमांश कुंडलीच मांडतायत. पण जेव्हा मांडता येत नव्हती पूर्ण, तेव्हा जिच्याबद्दल डाऊट असतो, डाऊट तर असतो की जन्मवेळ किती बरोबर हे माहीत नाही, सिंह नवमांशी की कन्या नवमांशी, इथेच तुम्हाला डाऊट असेल तर पत्रिका मांडण्याला फार अर्थ राहत नाही. मग अशा वेळेस काय करायची, रवी आणि बुध या दोघांची परिस्थिती मूळ पत्रिकेत पाहायची. व जर का त्याचं लग्न झालं तर रवीमुळे जमते की बुधामुळे जमते हे पाहिजे. समजा एखाद्याच्या कुंडलीत रवी हा व्ययात आहे आणि रवीचा नवमांश उदित असेल तर विवाह सौख्यात बाधा आहे, पण मुळातच व्ययात आहे. मी मूळ पत्रिका पाहायची. नंतर कारकाला कमी महत्व होतं. म्हणजे जो वर्ग लग्न हे तो सगळ्यात महत्वाचा आणि 7च महत्वाची डिव्हिजन धरले. म्हणजे काय, एक तर एकाहून देह पहा, दुसऱ्याहून धन पहा, तिसऱ्याहून बंधू संख्या पहा, त्याच्यानंतर सप्तमांशाहून पुत्र किंवा संतान, नवमांशाहून कलर सौख्य, द्वादशाहून माता पित्याची सौख्य व त्रिंशांशाहून आरिष्ट. एवढ्या गोष्टीचा जर विचार केला तर बहुतांश आयुष्य कळतं. मग बाकीचे वर्ग जरी कळले नाही तरी चालतात. म्हणजे याला वाहन घेईल का, याला घर होईल का, हे जर धन चांगलं असेल तर बाकीचे पत्रिका पाहून कळते की पिढीजात घर मिळणार आहे का की घरणार. हे नंतरचे विषय होते. प्रधान पहिले 7 ग्रह जर विचारात घेतले की तुम्हाला पत्रिकेची उलगडा होतो. पण तो उलगडी सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय, तर जो जो वर्ग कुंडलीचा अधिपती आहे तो मूळ कुंडलीत चांगला आहे का. मग ज्याच्या कुंडलीत 6, 8, 12 मध्ये ते ग्रह असतील तर त्याचे वर्ग कुंडलीला जवळजवळ बिघडल्यासारखे आहे. एखाद्याच्या कुंडलीत गुरु व्ययात आहे, समजा जशी वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे, मग त्याचं धनु नवमांश उदित झालं असं समजा, पण त्याचा गुरु आणि रवी दोघंही व्ययात आहे, तुळेचे. तिथे गुरु बिघडलेलाही आहे, व्ययातही आहे, अस्तंगतही आहे. तर याचा अर्थ काय झाला, याला संतान प्राप्ती होणारच नाही 90%. मग त्याच्या पत्नीची पत्रिका किती चांगली असो वाईट असो, याच्या पत्रिकेतून आपण हा बोध घेतलाय. म्हणण्यात आशय काय की स्थूल रीतीनं मूळ कुंडली पाहून हे सांगता येते. किती वेळा तुम्ही पहा की ज्याच्या कुंडली शुक्र अशुभ ठिकाणी घेतला, बिघडला व 6, 8, 12 ठिकाणी, पण त्याचा शुक्राचा नाव मग उदित असेल तर बहुतेक त्याचं लग्न होत नाही. मग ज्याने लग्न केले नाही त्याच्या कुंडलीत नवमांश लग्नाचा अधिपती शुक्र असून तो अनिष्ट ठिकाणी गेलाय. त्याचप्रमाणे पत्रिकेचं शुद्धीकरण करताना नवमांशाचा उपयोग होतो. असं केव्हा होतं, कन्या लग्न 29.5 अंशावर समजा, तर त्या 29.5 अंशावर लग्न आहे की तुळ लग्न अर्ध्या अंशावर आहे हे कळत नाही. म्हणजे त्या माणसाला जर विचारलं काय आहे, कुठे राहतो किंवा त्याची बाकीचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर तुम्हाला असं थोडक्यात लक्षात येईल की या दोघांपैकी तुम्हाला
जो नवमांशाचा अधिपती चांगला आहे, त्याचे गुणधर्म त्याच्यात दिसतात, ती नवमांश पत्रिका त्याची योग्य आहे. अशा रीतीने काही पत्रिका मी जुन्या काळी सुद्धा दुरुस्त केलेले. सांगण्यात आशा असा आहे की एकाचं कन्या लग्न होतं, आता त्याचा मकर नवमांश की कुंभ नवमांश दोन्ही नवमांश अधिपती एकच येतो. मग अशा एक नवमांश पत्रिका पूर्ण पाहायला पाहिजे. व तो कोण आहे, तो कवी आहे. कवी असेल तर शुक्र कुठे प्राधान्य आहे हे जर कळलं तरच तुम्हाला तो केंद्रात असेल, चांगल्या स्थितीत असेल, ज्या नवमांशात ते नवमांश असण्याची शक्यता जास्त आहे. त्याप्रमाणे लग्न नवमांशापर्यंत तरी शुद्ध करता येऊ शकतं. या एकाच कन्या लग्न 29.5 अंशावर व त्याला कळे नाही तूळ लग्न की अशा वेळेस त्या व्यक्तीने लग्न नाही केलं. त्यामुळे काय कळलं की बुध बिघडला का, शुक्र बिघडला का, जो ग्रह मूळ कुंडली ते बिघडला, ते डिसाइडिंग फॅक्टर आहे. काय करतील ते खरंच याचं कन्या लग्न आहे बा, याचं तुळच लग्न आहे, कन्या असूच शकत नाही. तिसरा भाग मी असा पाहिला की एखाद्याची पत्रिका घेतली तर त्याच्याकडून त्याच्या आई वडील बहीण भाऊ मुलं यांच्या राशी लग्न काहीतरी कळतात का. काहीच जर कळत नसेल तर याचा अर्थ बहुतेक त्याची पत्रिका चूक असण्याची शक्यता आहे. एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे की धनु लग्न आहे असा आपल्याला डाऊट आला तर वृश्चिक लग्नानं पाहिलं तर चतुर्थेश समजा मिथून येते, आईची मिथून रास असली पाहिजे, किंवा मग त्याच्या कुंडलीत जर तू राशीत जास्त ग्रह आहेत, रवी चंद्र लग्न तर लग्नाप्रमाणे जास्त आहे की चंद्राप्रमाणे जास्त आहे, हा व्यावहारिक बाजू व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला पत्रिका उलगडता आली पाहिजे. खरं म्हणजे तर ज्योतिषी होऊ शकतो चांगला, अन्यथा होऊ शकत नाही. नुसते आमका नवमांशात आहे त्याचं हे फार ढोबळ असतं, कारण त्याचा उपयोग करता आला पाहिजे. शेवटी आता तू राशीत रवी चंद्र मंगळ आहे, चतुर्थेश शनी याचा मिथुन येत आहे व मिथुन राशी नवमत आहे, त्याच्या आई आणि वडिलांच्या दोघांची राशी मिथुनच आहे, म्हणजे तू लग्नाबरोबर पत्रिका जास्त सुटते. हा झाला सरळ सरळ अर्थ. सप्तमात मेष आहे, मिसेची रास मेष आहे, म्हणजे नक्कीच तूळ लग्नाची पत्रिका आहे. मग त्याच्यात जास्त गोंधळ करण्यात गरज नाही. तुम्हाला असं आढळेल की कितीतरी पत्रिकेत मी इव्हन जावयांच्या पाहिल्या, मेष लग्न होतं पुरीत, त्यांचा पंचमेश मेषेतच आहे रवी, तर मुलीची रास एक तर मेष पाहिजे किंवा मेष लग्न पाहिजे तर पहिले, पण तसं प्रत्यक्षात नाही. पण त्याची रास कुंभ आहे त्या माणसाची, कुंभेचा पंचमेश मात्र बरोबर आपण पाहिलं तर त्याच्या कुंडलीला दाखवितो. काय दाखवतो, मुलीची रास काय हे ते याचा बोध केवळ त्याच्यानं होतो. तात्पर्य काय याच्यातलं की मूळ कुंडलीचा आधार राशी करता करणं गरजेचंच आहे. मूळ कुंडली न वाचता वर्ग कुंडली वाचण्याला तसा काय अर्थ नाही. संपूर्ण वर्ग कुंडली वर्ग लग्नेशी फार महत्वाची, वर्ग भाव व तिसरा वर्ग कारक. वर्ग कारक म्हणजे विवाह करता शुक्र कारक, म्हणजे नवमांशात शुक्र जर 6-8-12 ठिकाणी असणं चांगलं नाही. मग असा विचार करू का व्यवस्थाना शुक्र चांगला असतो, हा विचार गौण आहे. व शुक्राची दशा अंतरदशा याचा जेव्हा विचार करायचा कालज्ञानाप्रमाणे तेव्हा संपूर्ण पत्रिका पाहावं लागतं, तर बोध होतो. म्हणजे नवमांश पत्रिका केव्हा चांगली आहे तर येणाऱ्या दशा चांगल्या असतील तर. मग जी दशा चालू आहे ती जर दशा चांगल्या ठिकाणी तो ग्रह असते तर ती दशा विवाह सौख्य करता चांगली आहे. पण याचा अर्थ सगळ्या करता चांगली असं करू नये. ते वर्ग विभागणी कशा करता केली की प्रत्येक खातं वेगवेगळं आहे, एकाचा भाग चांगला आहे तर दुसऱ्याचा चांगला आहे असं होत नाही. म्हणजे एखाद्याला उत्तम गृहसौख्य आहे पण नोकरीत प्रमोशन नाही, अशा पत्रिकेत दशमस्थान बरेच वेळा बिघडलेलं असते. दशमेश अष्टमात असतो, अष्टमेश लाभात असतो, लाभाधिपती बिघडलेला असतो. लाभाधिपती फार बिघडलं तर तुम्हाला पुष्कळ लोक सुपरसीड करतात. तिथे जर पापग्रह असतील तर तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाची माणसंही पुढे जातात, तुम्ही मागे राहता. हे तुम्हाला मग नोकरी बदलल्याने काही बदल होईल का, गाव बदलल्याने होईल का, हे सगळे प्रश्न गौण होतात. कारण ती जर दशा जर तुमची तशीच राहत असेल तर तुम्हाला ते करणंही सोपं होत नाही, केलं तरी फायदा होत नाही. पण अशा वेळेस तुम्ही आले की शेवटची अंतरदशा चालू आहे, समजा शनीमध्ये गुरुची अंतरदशा शेवटची आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण गुरुच्या अंतरदशेत प्रश्न असेल व बुध दशा चांगली येत असेल तर नक्की फायदा होईल. हे सांगताना विचार काय केला तर कालाचा विचार केला, नुसत्या मूळ कुंडलीचा विचार का करत नाही. त्या भावाला ते ग्रह महत्वाचे आहेत,
पण ते कालोगात पुन्हा बदलतात. पुन्हा बदलतात म्हणजे काय, बुध दशा चांगली आहे म्हणून शनी दशा वाईट होते म्हणून बुध चांगली आहे, संदर्भाप्रमाणे ते बदलतात. व त्यामुळे तुम्ही निर्णय घेणं खरोखर काही वेळेला सोपं असतं. बहुतेक बदल हे दशा महादशेच्या टर्निंग पॉइंटवर होतात, काही फार आधी किंवा फार नंतर होत नाही. काही ठरलेले वर्ष जीवनाचे असतात, ते मानसागरीने दिले कोणत्या वर्षात कोणते अनिष्टकारक आहेत, काय आहेत. अष्टमेशावर वर्ष येणं, मुंथा असणं, हे फार अनिष्टकारक वर्ष असतात. हे याच्याकरता माहीत असणं आवश्यक आहे. एखाद्याला तुम्हाला जर काय अलर्ट करायचं असेल तर त्याची गरज आहे. पण ते फार घातक आहे की कमी घातक आहे, दशा गोचर या दोघांचा समन्वय करून देता येतो. बरेच वेळा काय काही आजकाल असे की प्रत्येक प्रश्न पटपट पटपट सटसट सुटले पाहिजे असे ज्याला त्याला वाटते. नोकरी मिळेल का, एका महिन्यात मिळेल का, याची उत्तर देणं मोठ्या दशेने खरोखर कठीण आहे. याचं कारण शनी दशा 19 वर्ष, त्याच्यात तुम्ही कसं द्याल सामान्यतः. मग काय नुसतं गोचरवरून देणार. मग आता गोचराचं घर केव्हा बरं आहे, शनीची दशा चालू असताना तू राशीला महत्व येते, कारण शनीची उच्च राशीतून चंद्र जात असेल तरी सुद्धा त्याची चांगली घटना होऊ शकते त्या 2 दिवसात, फक्त 2 दिवसापुरतच आहे ते. परंतु मूळ कुंडलीत जर बिघडला असेल एकादश स्थान तर प्रमोशन माणसाला सहजासहजी सुखासुखी मिळत नाही. एकाच्या कुंडलीत अष्टमेत मंगळ कर्केत आहे, कन्या लग्न आहे त्याचं, त्याला कितीतरी वर्ष प्रमोशन मिळालंच नाही. प्रत्येक वेळ डावायला गेलं क्वालिफाईड असून सुद्धा. याचं कारण असं आहे की चंद्र धनस्थानात असून पुन्हा लग्ने शास्त्रमात आहे. असे जेव्हा वाईट ग्रह असतात होता होईल तर प्रमोशन मिळत नाही. पण जर पुढे येणारी देशात चांगली असेल तर काय, आणि सप्तमेत चांगलं आहे म्हणून कोर्ट केस करून जिंकून रिटायर्ड नंतर 10 वर्षांनी प्रमोशन मिळालं. याचं केवळ कारण काय आहे की कुंडलीचा रचना तशी आहे. याचा अर्थ असा आहे की कुंडलीचा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे व त्याच्याकरता प्रत्येक वर्ग कुंडली काढली पाहिजे असं काही नाही. उदाहरणार्थ आरूढाचा उपयोग कसा करता येतो, तर आरूढ लग्न कसं काढतात हे प्रत्येकाला माहिती आहे, त्याची आपल्यालाही माहिती आहे. तर इंदिरा गांधीच्या कुंडलीत कर्क लग्न, चंद्र मकरेच आहे व त्यामुळे आरूढ मेषेत आहे. आता इथपर्यंत लोक पाहतात, पण मेषेचा स्वामी सिंहेत असून सिंहेतून मेषेला पाहतो म्हणजे आरूढ लग्न बलवान झालं. आरूढाधिपती आरूढाला पाहतो म्हणून आरूढ लग्न बलवान आहे. दुसरं म्हणजे आरूढ लग्न सिंहेत आहे, आरूढ लग्नाचा अधिपती सिंहेत आहे म्हणून सिंहासनाधीष्ट झाले. नाही, सिंहेचे गुण तिच्यात आलेले. एखाद्या व्यक्तीत नुसतं आरूढ लग्न किंवा आरूढाधिपती कुठे जातो हे ठरवतात व त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. तिसरा फॅक्टर म्हणजे धनसहम. आता धनसम साधारण माणसं पाहत नाही, पण प्रत्येकाला वाटतं की धनसम आणि पुण्यसम हे एक आहे. त्याच्यात भेद आहे. ताजिक नीलकंठीप्रमाणे पुण्यसम हे दिवस आणि रात्रावर अवलंबून आहे आणि काही वेळेला सेकता करणं असा शब्द वापरतात, म्हणजे एक राशी ऍड करावं लागते. तसं धनसम म्हणजे जे ब्रिटिशरनं काढलंय त्याच्या तसं काही नाही. म्हणजे लग्न अधिक तिथी बरोबर धनसम, म्हणजे तिथीचा वापर आता काय केला आपण धनसम काढण्याकरता केला. तर धनसम जेव्हा कोणत्या स्थानात जाईल, पौर्णिमेला असेल तर सप्तम स्थानात जाईल. ते कोणत्या स्थानात जाण्यापेक्षा कोणत्या राशीत जाते हे पहा. एकाच्या कुंडलीत वृश्चिक लग्न धनु राशीत धनसम आलेले आहे, धनुराशीत 8 अंशावरती आहे. ते धनुराशीत मूळ नक्षत्रात मिथुन 9 अंशात आहे. आता काय 3 स्वामी पहा तुम्ही, मग त्यांनी सांगितले हे 3 पाहावेत, हे राष्ट्राधिपती, नक्षत्राधिपती व 9 अंशाधिपती. कारण याच्यात कोण बलवान आहे काय हे सकृत दर्शनी कळत नाही. हे जर तिन्ही चांगले असतील एखाद्या पत्रिकेत तर माणसाला चांगल्या प्रकारची नोकरी, चांगल्या अर्थार्जन करायची परिस्थिती निर्माण होते. त्याच्या दशेत बहुतेक काय हा जो धनसमाचा अधिपती असतो त्याच्यानुसार माणसाला नोकरी लागते. गुरुच्या राशीत असणारी माणसं गुरुची नोकरी करतात, म्हणजे चांगले प्रोफेसर असू शकतात, गुरुच्या क्षेत्रात चमकू शकतात. पण असं कधी कधी होत नाही की गुरुच्या दशेतच तसं होतं. कारण दशा काय की चंद्र अवलंबून असल्यामुळे काय दशा आणि फल यांचं कॉम्बिनेशन करणं कॉम्प्लिकेटेड आहे. कारण एका पद्धतीनं
तो गुरुग्रह महत्वाचा आहे का, तो क्षेत्र ठरवतो, पण त्याची दशाच येत नाही. मग काय ते म्हणून दशा कोणच्या येतात, कोणत्या दशेत ते फलद्रूप होतील, हा दुसरा विषय आहे. त्याच्यात गुरु केतू याच्या कुंडलीत, केतू धनुराशीतच आहे, गुरुच्याच राशीत आहे. तिसरा ग्रह बुध, हे तिन्ही ग्रह चांगले प्लेस असल्यामुळे नोकरी चांगल्या प्रकारची मिळते. एखाद्याच्या कुंडलीत 6-8-12 ठिकाणी तिन्ही गेले तर कधी कधी आयुष्यभर चांगली नोकरी मिळत नाही. हे सांगायचं की अनन्यसाधारण वेगळा विषय आहे. जर समजा फारच बिघडले असतील तर नोकरी चांगली मिळतच नाही. व ते जर वक्री किंवा मृत्यू भागात असेल तर तुम्हाला असं नक्की आढळेल की त्याला नोकरी लागते, टिकत नाही. दशमेत जर वक्री असणं, दशमात वक्री ग्रह असणं, हे बरेच वेळा वारंवार नोकऱ्या बदलायला लावतात. याचं हे तुम्हाला नाडी ज्योतिषून जास्त बरेच वेळा कळतं. काही काही ज्योतिषात काही गोष्टी फार लवकर कळतात, कारण तिकडे शरीर आणि जीव हेही महत्वाचे विषय धरलेले आहेत. कशा नाडी ज्योतिषात ग्रह जे सामान्यतः 12 भावाप्रमाणे कळत नाही. तो कोणत्या भावाचा आहे अधिपतीने, त्या भावावर तो पाहतही नाही, पण तो त्या भावाचा जीव आहे म्हणून हे फल देतो. जीव म्हणजे काय, नक्षत्र डिस्पॉझिटर थोडक्यात. म्हणजे आपण त्या राशी डिस्पॉझिटर देतो तसा नक्षत्र डिस्पॉझिटर. कधी कधी अधिपतीच काही पाहत नाही लग्नाला, परंतु नक्की त्या लग्नाधिपतीचा डिस्पॉझिटर लग्नाला पाहतो म्हणून लग्न बलवान झालं. म्हणजे कशामुळे बलवान झालं, त्या डिस्पॉझिटरमुळे बलवान झालं. तर त्यावेळेस डिस्पॉझिटर खरोखर महत्वाचा आहे, पण तो बलवत्ता नक्की लग्नाला देतो. म्हणून लग्न पत्रिकेचे पुष्कळ भाग चांगले सुटू शकतात. म्हणण्यात आशा असा आहे की अशा रीतीने अभ्यास करण्याची खरोखर गरज आहे. व वर्गकुंडलीचा विचार पूर्ण वर्गकुंडली काढत बसायला काही फार प्रत्येक वेळेस शक्य होत नाही. याचं कारण समोरच्या माणसाला घाई असते, त्याची पत्रिका बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला माहीत नसते, पण निर्णय द्यायचा. त्यामुळे काय करतात, कोणाचे लग्नाचे अंशाकडून त्याला 7 कोणते ग्रह महत्वाचे, एक प्रत्यक्षात 6 ग्रह सापडतात. कारण काय होराकुंडली रवी आणि चंद्र असतात, तर त्रिंशांशात उरलेले पंचतारा ग्रह असतात. म्हणजे कोणत्या वेळेस 6 ग्रह महत्वाचे. त्या 6 ग्रहापैकी तो जर चांगल्या ठिकाणी मूळ पत्रिकेत असेल तर त्याचे सगळे विषय चांगले असतात. म्हणून बरेच वेळा तुम्हाला असं की कोणते लग्नाचे पहिल्या नववंशात किंवा पहिल्या अंशात किंवा शेवटच्या अंशात असणारे बरेच वेळा काय असतात की त्याचे वर्गाधिपती ते एकच प्रकारचा ग्रह वारंवार येतो, व तो जर ग्रह चांगला असेल तर सगळं आयुष्य चांगलं जाते. पण ते जर भिन्न भिन्न असले तर काही बाबतीत चांगलं, काही वाईट. पण म्हणण्यात आशा असा की त्या 7ही ग्रहांचा विचार तुम्हाला अवश्य केला पाहिजे, पण ते प्राधान्याने केलं पाहिजे, तर पत्रिकेचा उकल होते. अन्यथा प्रत्येक उकलच होणं कठीण आहे. प्रत्येक वर्ग कुंडली हे ते त्या ज्या आहेत त्याचं कारण एवढंच आहे की त्या दशा कशा आहेत त्याला महत्व आहे. दशा ठरवतात. बहुतेक तर वर्गकुंडली 6-8-12 ठिकाणी वाईट आहे किंवा 3ही वाईट आहे. उरलेले जे 8 स्थान आहेत ते चांगले आहेत. यांचा विचार सगळीकडेच केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ 28 महायोग किंवा काय उत्तर काल्यामध्ये सांगितलेलं फक्त 8च आरूढ का घेतले, याचंही कारण त्यांचं म्हणणं आहे, या स्थानाच्या आरूढाला मी काही महत्व देत, त्याला अधिक ग्रह म्हटलं त्यांनी म्हणा काही, पण ते प्रभावी आहे, बाकीचे काही प्रभावी आरूढ नाही आहे. हा खरोखर अभ्यासाचा किंवा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्या पत्र त्यांची तुम्हाला बरीच माहिती पाहिजे. होतं तर पहिल्यांदा अभ्यास करताना 5 अंशापासून 25 अंशापर्यंत लग्न असणाऱ्या पत्रकांचाच अभ्यास करा, कारण तिथे डाऊटफुल काही फार नसते. त्यामुळे तुमचा अभ्यास सुटसुटीतपणे होतो. होणाऱ्या मुलाची रास काय आहे ते बरेच पंचमी ठरवतो किंवा गुरु ठरवतो. गुरु 6-8-12 ठिकाणी असणं तसं पुत्रसंती करता त्रासदायक असतं. गुरुचा डिस्पॉझिटर कसा तर नक्कीच त्रास आहे. बरेच वेळा असे प्रश्न असतात, हा मुलगा पौष्य पुत्र आहे का, तर असंही पाहिलं. एक 16 लग्नाची पत्रिका आहे, चतुर्थानात मकरेचा केतू आहे, दशमात चंद्र गुरु राहू आहे त्याचे. म्हणजे 1943चा जन्मतारीख आहे 24 सप्टेंबर 1943. आता या मुलाची आई लहानपणीच वारली. याचे वडील याला ठेवायला तयार नव्हते, म्हणून आईच्या आजोबांना याला नेलं.
व येथे शिक्षण केलं, हे केलं. हे कशामुळे कळते? दशमातल्या गुरुमुळे झालं. पण चतुर्थे त्याचा नवमत आहे शनी, एकूण ही 43 अष्टम आहे खरं म्हणजे. आणि मंगळ अष्टमात आहे. त्या अष्टमातल्या मंगळाने नवमातला शनी चतुर्थाला काही पाहत नाही, म्हणून घर बांधूनही विकावं लागलं कर्जबाजारी. अष्टमातलं मंगळ कधी कधी कर्जबाजारीपणा देतो. हे जे ग्रहांचे मूळ स्वभाव आहे, मूळ कुंडलीला जास्त लागतं. त्याचप्रमाणे तुम्हाला असं हिंदू लग्नाचा विचार करा. हिंदू लग्न कसं काढतात हे मला वाटतं तुम्हाला माहिती आहे. हिंदू लग्नाच्या वर मी लेखही लिहिलेला आहे, तो जरूर वाचा. हिंदू लग्न तुम्हाला धनस्थिती एखाद्या व्यक्तीची कशी आहे ती कळते. हिंदू लग्न जर का बलवान असेल तर माणसाची आर्थिक स्थिती बहुतेक चांगली असते. हिंदू लग्न अधिपती नीची अनेक ठिकाणी ते आयुष्य गेलं, किती शिकले तरी मनुष्य प्रगती करत नाही. अशी कितीतरी मुलं माझ्या ओळखीचे MTech आहेत, MBA आहेत, पण आर्थिक प्रगती ते करू शकत नाही. त्यांना चांगली बुद्धिमत्ता असूनही उलटे कर्जबाजारी. लग्नाधिपती मंगळ अष्टमात आहे, गुरु बरोबर आहे, तिथे भाग्याधिपती अष्टमात आहे, लग्नेशयुक्त अष्टमात, बिघडलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे काय झालं की घर विकावं लागलं, कर्ज झालं, कोणी कर्ज फेडायला तयार नाही. इत्यादी गोष्टीचं काय सगळ्या जीवनावर दुष्परिणाम होतो. हे पत्रिका दर्जा एकदम खालावतो. व अशाला जातक भंग योगाकडे मनुष्य जातो. जातक भंग म्हणजे सगळे योग असून काही उपयोगात होत नाही. मग अमक्याच्या कुंडीत पद्मपराग योग आहे, अमके योग आहे, नावं मोठे असले तरी प्रत्यक्षात काही होत नाही. आता एकाच्या कुंडीत कर्केचा गुरु चतुर्थात व चंद्र लाभात आहे, तर गुरु चंद्राच्यामुळे शकट योग झाला. इथे काय झालं, गुरु ताहंस योगाचे काही परिणाम या व्यक्तीला मिळालेले नाही. त्याचप्रमाणे त्याच्या कुंडलीत रुचक योगही झालेला आहे. दशमात मंगळ आहे, पण मंगळाचा अधिपती वृश्चिक आहे, म्हणजे शनी मंगळाचा पुन्हा एक्सचेंज झाला. अष्टमेश आणि दशमेताचा एक्सचेंज चांगला नाही असं कोण म्हणते? तर फलदीपिकाकार म्हणतात. फक्त ज्या मगात 8 स्थान सांगितले त्याच्यातच जर काही एक्सचेंजेस झाले, हे परिवर्तन योग झाले, 1 2 4 5 7 9 10 आणि 11 एवढ्या स्थानात जर झाले तर 28 प्रकारचे महायोग होतात. त्याला 28, पण शब्द लक्षात घ्या, महाशब्द वापरला. महाशब्द फक्त 3च ठिकाणी वापरला आहे ज्योतिष. महायोग, महापुरुष योग व महाभाग्य योग, हे 3च आहे. हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. महाभाग्य योग म्हणजे उदाहरणार्थ श्री श्री रविशंकर पत्रिका जर पाहिली तुम्ही तर त्याच्यात महाभाग्य योग आहे. लता मंगेशकरच्या पत्रिकेत महाभाग्य योग आहे. इंदिरा गांधीच्या कुंडलीत महाभाग्य योग. कारण काय, स्त्रीची कुंड असून रवी चंद्र लग्न हे स्त्री राशीत असून रात्रीचा जन्म. पुरुषाच्या कुंडलीत त्यांच्या चंद्र मेष लग्न दिवसाचा जन्म, म्हणून महाभाग्य. असे व्यक्ती मोठ्या पदावर राहतात, पुष्कळ सुख त्यांना लाभतात. पण इतर जे महायोग सांगितले 28 त्याच्याने मनुष्य पुष्कळ वेळा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला मोठ्या पदावर तर जातो, चांगल्या उच्च पदावर नोकरी करतात, गरज आहे. तसं दशांश कुंडली काही लोक केवळ नोकरी पाहतात असं नाही, तर एखादं मोठं काम होईल का माझ्याकडून, कारण महत्कर्म असा शब्द लिहिला कोणी पराशरण. मी मोठी शाळा काढेल का, म्हणजे अलौकिक काम जे करतात त्याच्या दशांश कुंडली फार चांगली असते. दशांशाचा अधिपती मूळ पत्रिकेतही चांगला असतो आणि दशांश कुंडलीतही चांगला असतो. असं जर असेल तर मनुष्य मोठी मोठी कामं करतो, पण त्याच्याकरता आता उपयोग करतात. तसं नोकरी काय, आजकालचे लोक नोकरी पाहण्याकरता, व्यवसाय पाहण्याकरताही करतात. आता हे धन जर सप्तमात असेल बरेच वेळा तर मनुष्य व्यवसायात जास्त चमकतो, दशमात असेल तर नोकरी चमकतो, षष्ठात असेल तरी नोकरी चमकतो. कुठे चमकतो हे त्या राशीच्या अधिपतीवर जास्त अवलंबून आहे भावापेक्षाही. परंतु तात्पर्य असं करू शकतं की धनसमचा उपयोग करून तुम्ही हे काढू शकता. त्याचप्रमाणे आरोढ हे पाहू शकतात कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतो. चांगले मोठमोठे मिनिस्टर त्या पत्रिका पाहिल्या तर आरूढ त्यांचं फार चांगलं असते, बलवान असते व आरूढ उपपदी एकत्र येते, म्हणून प्रेमविवाह करतो असं काही नाही. तरी परंतु महत्त्वाचं आहे तर त्याला 2 भागात ते डिवाईड होत नाही. एक गौण पद व मुख्य पद. आरूढ हे मुख्य पद आहे, तर उपपद म्हणजे गौण पद आहे. ते दोन्ही एकत्रच आहे, म्हणजे कुठेही विचार केला तर तोच विचार येतो. मग त्याच्या कुंडलीत तर आरूढाधिपती आरूढाला पाहणारा पाहिजे मात्र, म्हणजे आरूढ विशेष बलवान होतो.
आरुढावरती उच्च असणं, चांगल्या राशीत असणं हे फार अनन्यसाधारण महत्व आहे. काही ढोबळ पत्रिका तुम्हाला असं आढळेल की मंगळ उच्च आहे पण कुठेच रुचक योगाचे फळ नाही, किंवा गुरु हंस योग आहे कुठेच फळ नाही, अशी कितीतरी पत्रिका माझं. काही काही लोक याच्यामुळे फसले गेले. बुध कन्येचा बुध लग्नी आहे, तू फार मोठा होशील काय, तू उलटा अति छोटा झाला, हे सगळे इस्टेट गमवावं लागेल. कारण ज्योतिषाने चुकीचा निर्णय दिल्यामुळे. कारण काय त्यांनी सांगितलं तुझ्या कुंडलीत बुधामुळे भद्रयोग झालाय आणि कन्येचा बुध आहे, लग्नेश लग्नमय आहे. हे जरी खरं असतं पण काहीच झालं का नाही. अहो पाप करते का, धनेश बिघडला का, त्याची दशाच येत नाही. आणि काही विशिष्ट अंशावर जर बुध असेल तर तो काही फलदायी होत नाही. तुमच्या पुष्कर अंशात नाही, काही नाही, मृत्यू भागात आहे कन्येत असून. हे पाहत नाहीत लोक. नुसतं कन्येतला बुध असं करून चालत नाही. म्हणजे पत्रिका फार वरवर पाहू नये, कमीत कमी ग्रहांची अंश तरी पाहिलेच पाहिजे, किंवा सप्तवर्गाचा तरी विचार केला पाहिजे. सप्तवर्गाने एवढा बोध घ्या की सामान्यतः जीवन कसं आहे याचा बोध निश्चित होतो. तिसरं म्हणजे हिंदू लग्न तरी काहीतरी आहे का, चांगल्या ठिकाणी आहे का. मी मागच्या वेळी उदाहरण दिलेले आहे की इतके ग्रह आश्रमात आहे अमिताभ बच्चनचे, हिंदू लग्न चांगल्या ठिकाणी आहे, त्याचे परिणाम होतात. कधी कधी आरूढ चांगलं असते, तर कशाला महत्त्व द्यावं हे मात्र ज्योतिषाच्या बुद्धिमत्तेचा थोडाफार भाग आहेच. कारण काय तुमची इंट्युशन काम करते. बरेच वेळा काय जन्मता जी दशा आहे किंवा आंतरदशा आहे ती ठरवते कोणता बिंदू पक्का आहे. पक्का आहे म्हणजे काय, ज्याच्या कुंडी मूळ कुंडीची दशा, पहिली दशा किंवा आंतर हे वाईट असेल तर अतिशय त्रासदायक जीवन असते किंवा अनारोग्यता असते. जितके मेंटल डिसीजेसच्या पत्रिका आहेत तुम्हाला असेल की त्याचा भुक्तीनाथ जन्मता जन्म भुक्तीनाथ अनिष्ट ठिकाणी असतो, चंद्राला बिघडवतो. आता बरेच वेळा लोक ते चंद्र तर कुंडलीला काही लोक महत्वच देत नाही, ते काही बरोबर नाही. या अर्थी हिंदू लग्न घेतलंय म्हणजे चंद्राला महत्व देऊनच काढलेलं आहे हिंदू लग्न. पण हे इतकं सूक्ष्म कसं, तर त्याची सूक्ष्मता कशी काढावं हे लिहिलेलं नाही. आरुढाची सूक्ष्मता काय, जे जन्म लग्नाचे अंश तितकेच आरुढाचे अंश धरा, म्हणजे आरुढाचा बोध जास्त लवकर. तसंच हिंदू लग्न काढताना चंद्र ज्या अंशावर आहे त्याच अंशावर हिंदू लग्न धरा, म्हणजे बराच बोध होतो. म्हणजे चांगल्या नवंशात आहे नाही आहे याला फार महत्व आहे. कारण तसं जर केलं नाही तर मला ते बरोबर गेस करता येत. व प्रत्येक ठिकाणी अंशाला महत्व आहे. ते अंश जर वर्गोत्तम असतील खरोखरच चांगले आहे. म्हणण्याचा अर्थ की पत्रिकेचा विचार करण्याची एक विशिष्ट दिशा ठरवाय. हे का जुन्या काळी त्यांनी आता शर्मा साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीत ॲनालिसिस करण्याची पद्धत आली पाहिजे. व तुम्ही अभ्यासानंच ती येईल. उदाहरणार्थ पहिल्या रडण्याला महत्व आहे का, तर तुम्ही असं आढळलं जुन्या काही 2-4 पत्रिका ज्या काढल्यात लोकांना, त्यामुळे त्यांना सिद्ध केले काही लोकांना अभ्यास करून तरच पत्रिका जमते. पहिलं रडण्यावरून व पहिले बाहेर येण्यावरून काढली तर पत्रिका जुळत नाही. उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोसच्या बाबतीत सांगितलं म्हणतात की सुभाषचंद्र बोसचा जो डेथ झाला तो रडण्याच्या पत्रिकेतून कळतो, नुसतं बाहेर यांच्या पत्रिकेतून कळत नाही. याचं कारण काय, एका वेळेस पुष्कळ लोक जन्मास येतात, पुष्कळ जुळे येतात, पण जुळ्याची पत्रिका त्यामुळे कधी कधी खरोखरच कठीण असतात. व लोमेश संहिताने सांगेल की इतक्या सूक्ष्म सांगू शकत नाही म्हणून. तर 2 बालकं सारखे आहेत, त्याच्या करता काही ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स फक्त असतात, त्या प्रत्येक ट्रिक बरोबर प्रत्येक वेळी असं नाही. पण व्यावहारिक नाव किंवा नामराशीवरून सुद्धा जुळ्यांची पत्रिका सोडवत आहे. तात्पर्य काही नामराशीला महत्त्व द्या. काही लोक नामराशीला कुठेच महत्त्व देत नाही. मला मुंबईत वास्तव्य चांगलं आहे तर किती लिहिले कोणत्या गावात राहण्याकरता ते व्यवहारिक बाजू नामराशीचा उपयोग करा तर करा नामराशी, तेव्हा जन्मराशीवरून करू नका. ते गाव बदलणं वाईट आहे. तात्पर्य काय की अशा रीतीने तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या अभ्यासाला विशिष्ट गती येते. तर थोडक्यात सांगता आलं पाहिजे सगळे ग्रह सूक्ष्म हे ते. कारण तुम्हाला जर कोणी विचारलं 17° केल्यावर काय करतो, 17°12 केल्यावर काय करतो, त्याचं दोघांचं उत्तर काहीच देता येत नाही. मग कशाला करता 17°7° की 12 केला आहे झाले ते. त्याला काही वेळेस महत्व आहे, प्रत्येक वेळेस महत्व आहे की तिथे काहीतरी अंश बदलत असतील तर महत्व, अन्यथा नाही.
कृष्णमूर्ती आमच्या मित्रांनी किती वेळा तरी असं काय तो सबत बदलत नाही. मग आता काय करायचं? पत्रिका तिथे काय तर मग कोणत्या न कोणत्या भावाचा सब बदलतो. मग तिथेच फक्त बदलेल का? इतर ठिकाणी बदलत नाही का? कारण तुम्ही ही गृहीतकच आहे तुम्हाला की धरलं की काही झालं तरी राफेलच्या प्रकाराची भावचरित पत्रिका बरोबर आहे. अन्य नाही. प्रत्यक्षात तुम्ही जर जुने ग्रंथ आपल्याकडे आचार्याचे आहेत सगळे श्रीपती पद्धतीप्रमाणे काढा असंच म्हणतात. दुसरं म्हणजे मग असं काढताना तुमच्या पण तिसरा प्रश्न येतो की कोणता लॉर्ड धरावा. भावा ते अधिपती कोण? तर किती वेळा लोक म्हणतात लग्नाचा अधिपती हा, पण लग्न नक्षत्राचा अधिपती हा. आता दोघांपैकी कोण महत्वाचा? एकाला म्हणून शेषाद्रय्यर म्हणतात लग्नाचा राष्ट्राधिपती हा राष्ट्राधिपती आणि दुसऱ्याला त्याला स्थूलपती म्हणतात. व तो नक्षत्राधिपतीला सूक्ष्मपती म्हणतात. हे दोन्ही महत्वाचे. त्या सूक्ष्म अधिपती जर विशेष बलवान असेल कुंडली तर पत्रिका फार चांगल्या दर्जाची होती अशी कितीतर लोकांनी म्हटलं. आताही मेनारावचं मत असंच आहे. लग्न नक्षत्र अधिपती चांगला जर असेल तर मनुष्य पुष्कळ प्रगती करतो. इतकंच काय तर सत्यजातक असंही म्हणते जन्म नक्षत्र कशाला म्हणावं. इथे विवाद्य विषय घेतले. ते असं आहे की चंद्राचं नक्षत्र महत्वाचं की लग्नाचं नक्षत्र महत्वाचं. तर कुठून कार्य मोजावे जन्म संपत हे कुठून मोजावे. तर बहुतांश आचार्य चंद्रापासून मोजावे असंच म्हणतात. तर सत्यजातक त्याचा आचार्य म्हणजे सत्याचार्य यांचं मत असं नाही. या दोघात जो बलवान असेल त्याच्यापासून मोजा. अर्थात हे विषय सगळे अनुभवाचे आहेत त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करावा पण जास्तीत जास्त ग्रंथ वाचावेत व दुसऱ्यांचे मत पाहावेत. म्हणजे तुमच्या विचाराला एक विशिष्ट प्रकारची बळकटी येते व हे ठरवता आलं पाहिजे नेमकं कशाला महत्त्व द्यावं, बल कशावर घ्यावं. आणि खरं म्हणजे आजकाल कॉम्प्युटरमध्ये सगळे षडबल काढूनच घेतले पाहिजे. त्याशिवाय त्याला फार अर्थ राहत नाही. कारण नाही तर नुसतंच मनुष्य भरकटत जातो. 12 तारीखोती अहो त्याला किती महत्व आहे. 45 रुपये एवढंच महत्व आहे. होऱ्यानाथाला 60 रुपये एवढंच महत्व दिले. म्हणजे 1 रुपयाचं महत्व आहे. पण वर्षपत्रिकेला 15 दिले रुपये म्हणजे कमी महत्व आहे. म्हणजे तुम्ही मूळ पराशरी तरी वाचलं, श्रीपती वाचला, ईश्वी जातक वाचला तर तुम्हाला असाच प्रकार आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीला किती महत्व म्हणजे खरोखर बलाचं वाचन करण्याची पद्धत आवश्यक आहे. बल काढता आले पाहिजे, अवस्थाही काढता आले पाहिजे. मागे शर्मा साहेबांनी सांगितलं की पहिले 0 ते 6 अंशात बाल किंवा मृत. तर काय झालेलं आहे की खरोखर राशीप्रमाणे पाहावं की भावाप्रमाणे पाहावं हा विवाद्य विषय आहे. माझ्या माहितीने ते भावाप्रमाणे काढणं जास्त महत्वाचे आहे. म्हणजे राशी संधीपासून पहिले 6 अंश बाल किंवा मृत आहे व मध्ये आला की तो युवा होतो म्हणून बलिष्ठ आहे. म्हणजेच काय तुम्ही रेसिड्युअल स्ट्रेंथ ऑफ प्लॅनेट काढता व ज्याला जास्त बल आहे त्या चांगल्या अवस्थेत आहे तात्पर्य. परंतु आजची पद्धत काय फक्त राशीप्रमाणे मोजतात. कारण काय वाटतं की राशीत किती पुढे गेला त्याप्रमाणे त्याचं बल काढा. तर असंच असेल तर जैमिनीप्रमाणे जो अधिक ग्रह येतो तो कधी कधी बाल किंवा मृत अवस्थेत येतो. तुम्हाला वाटतं कोणची पद्धत बरोबर आहे कुठे. तर जे जैमिनीनं जे सूत्र सांगितले ते जैमिनी सूत्र करतात वापरा त्याचे बाल ते असे काढत बसण्यात फार अर्थ नसतो. त्यानं गोंधळ होतो. अकारण गोंधळ करत बसू नये. एका पद्धतीचाच अवलंब करावा. ती पद्धत शेवटपर्यंत चालू ठेवा मध्येच सोडू नका. याच्यात काय उडीव आहे हे कळतं. नाही तर कधीच आपण बरोबर आहे आपण बरोबर किंवा आपण चूक हेही बरोबर नाही तेही बरोबर नाही तेही बरोबर नाही. आता मघाची मी पत्रिका दाखवली मेष लग्नाची मग कुंभ रास आहे त्याच्या पत्नीची रास पुन्हा मेष येत आहे. दोघांचे नक्षत्र मध्य नाडीत येणार आहे. दोघांची मध्य नाडी असून विवाह चालला. हा अपवाद आहे. हे असे अपवाद का आले. चरणात सुद्धा पाहिलं तर एकच आहे. अशा माझ्याकडे 2-4 पत्रिका एकाच राशीत एकाच नक्षत्रात एकाच चरणात जन्मले तरी विवाह केला तर काही झाले. नागपुरातलेच दोघे 7 नक्षत्र द्वितीय चरणातलेच जन्म होते. मग काय झालं म्हणजे याचा अर्थ याला सूक्ष्म अभ्यास करण्याची गरज आहे. किंवा पत्रिकेत काही त्याच्याने दोष निर्माण झालेत का तेही नाही झाले किंवा मुलंच झाले नाही आमचं झालं नाही. काही लोकांना ही सवय असते काय झालं तुझी पत्रिका तू
लग्न तुटलं, एक नाडी आहे म्हणून, योनी वैर आहे म्हणून, हे वरवरची उत्तर जरी असली तरी ती बरोबर नाही. कारण तुम्ही दुसरीकडे सप्तमस्थानाला कुठेच महत्व देत नाही. वर्ग विचार हा चंद्र कुंडलीवर जास्त अवलंबून आहे, चंद्राच्या नक्षत्रावर, राशीवर आहे. त्यामुळे त्याचा उपयोग कसा करायचा हा विवेकाचा भाग आहे. व तुम्ही ज्योतिष म्हणून विवेक वापरलाच पाहिजे. तेव्हा ग्रंथात असं म्हटलं म्हणून असं झालं असं नाही. उदाहरणार्थ एकाचं पूर्वाषाढा नक्षत्र व त्या नवऱ्याचं उत्तरा भाद्रपद आहे. कोणी म्हणजे दोघे मध्य नाडीचे, यांना लग्न करू नये. पण त्यांना लग्न केल्याने चांगलं झालंय. कारण दुसरा श्लोक आहे, एकाधिपत्यम नहे नाडी दोषा. दोघांचा राशीस्वामी जर एक असेल तर नाडी दोष जातो. दोघांचा राशीस्वामी गुरु आहे, त्यामुळे दोष गेला. व हे प्रत्यक्ष उदाहरण झालं केव्हा, 1970ची पत्रिका आहे. 70 त्यांना लग्न केलं, तर जवळजवळ 40 वर्ष लग्न टिकलं. त्याचं कारण काय, ते ऋषींनी काही जे वचन दिले ते अपवादात्मक कशी वापरावे याचा विवेक ज्योतिषाला आला पाहिजे. कसा वापरायचं, काय वापरायचं, पुष्कळ ग्रंथावलोकन केल्याशिवाय ते कळत नाही. याचं कारण असं आहे की इतके ग्रंथ लिहिले गेले. कारण विवाह अतिशय महत्त्वाचा विषय आहे. व दक्षिणेत उत्तरेत पुष्कळ ग्रंथ लिहिल्यामुळे बरेच वेळा नेमकं तुमच्याकडे नाही पण हो म्हणायचं की नाही म्हणे, हे खरोखर कठीण आहे, अभ्यासाचाच विषय, त्याशिवाय ते होऊ शकत नाही. मला वाटते माझी वेळ संपत आलेली आहे व आपण मला जो वेळ दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय अप्रतिम आपलं ज्ञानवर्धक असं व्याख्यान झालेलं आहे. आणि वर्ग कुंडल्यांचा विचार कसा करावा, त्याचं आकलन कशा पद्धतीने होऊ शकतं, त्याचे विविध पैलू आपण सोप्या शब्दात सांगितले समजावून. आणि वर्ग विचार कसा करावा, अतिशय सुंदर. म्हणजे प्रत्येकाला ते कळत होतं म्हणून सगळे कान देऊन ऐकत होते. आणि ते नंतर लावून नक्कीच पाहिल्या जाईल, कारण एवढं सगळं तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. थोड्या वर्ग वेळात लग्नेश, त्याची प्लेसमेंट किंवा मग कुठला अधिपती आणखी कसा बघावा, एक नाडी दोषाबद्दलही चांगला प्रकाश टाकला सर. आपण एरवी फक्त नक्षत्र चरण भिन्न वगैरे एवढं बघतो. याच्यामध्ये आणखी एक नाडी एकच चरण असेल तरी सुद्धा कसं सक्सेसफुल होतं. म्हणजे खरोखर एक ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्याचा सुद्धा एक वेगळा अभ्यास सांगायला पाहिजे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कसा करावा हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय असू शकतो, की त्याचा प्रॉपर वे काय असावा, की कशा पद्धतीने हा अभ्यास करावा. मला असं वाटतं की ह्याबद्दलही विचार करण्यात यायला हवा. म्हणजे सिलेबस मध्ये सुद्धा आपण असं सांगू शकतो की ह्या पद्धतीने करा तर तुम्हाला लवकर सापडेल, लवकर आकलन होईल आणि तुमचे प्रश्न लवकर सोडवले जाऊ शकतील. त्या पद्धतीने रिसर्च होऊ शकेल. खूप छान सर. तुम्हाला तर आम्ही नेहमीच इथे आमंत्रित करतो, परंतु आज विशेषत्वाने तुमचं प्रमुख व्याख्यान आणि ते गुरुपौर्णिमेलाच घ्यायचं होतं म्हणून आज तुम्हाला आमंत्रित केलेलं इथे. आणि तुम्ही खूप सुंदर आम्हाला ज्ञानमय सर्व काही वितरित केलेलं आहे भरपूर. तसं तर तुमच्याकडे ज्ञानकोशच आहे, पण तुम्ही त्यातलं थोडं जरी दिलं ते आमच्यासाठी भरपूर झालंय. आम्हालाही पचायला हवं ते, तोपर्यंत आम्ही जोपर्यंत ते पचेल त्यानंतर आम्ही दुसरं मागू. तर अतिशय मी आपली कृतज्ञता व्यक्त करते. आणि ही जी व्याख्यानमाला सुरू होती आदरणीय ए.व्ही. सुंदरम सरांना श्रद्धांजली म्हणून, इथे एक आशा शर्मा म्हणून यांनी दिलेलं आहे की त्या पण सरांच्या विद्यार्थिनी आहेत म्हणून. मी त्यांना नंबर शेअर केलेला आहे, नंतर बोलते मी त्यांच्याशी. मला अतिशय आनंद झाला की कुणीतरी सरांच्या संबंधित इथे येऊन ऐकलेलं आहे. आणि मला फक्त एक त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती म्हणून मी ही श्रद्धांजली घेतली. आणि आपल्या समूहातले सुद्धा सर्व गुरुजन त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं मला सहकार्य रूपी आशीर्वाद दिलेले आहेत. त्यासाठी सुद्धा मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. तसेच आपण दोन्ही गुरु श्री
चंद्रशेखर शर्मा सर आणि आपण दोघांनीही जे काही न चर्चिलेले मुद्दे असतात त्यांच्यावर प्रकाश टाकला आणि एक विचारांना चालना दिली. त्यासाठी मी आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्या विचारांवर आम्ही नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करू हे सांगते. तसंच सर्वांनी ज्यांनी पण ऐकलेलं आहे ते सुद्धा असंच करतील अशी आशा आहे. आणि हेच उद्दिष्ट होतं की जेवढे पण अभ्यासक आहे म्हणजे जेवढे चांगल्या विद्वानांनी त्यांचे अनुभव शेअर केले तर त्या पद्धतीने अभ्यास होईल आणि शास्त्राच्या ज्या फलादेशामध्ये सटीकता येईल आणि लोकांचं सगळ्यात म्हणजे शेवटी जनकल्याणाचे शास्त्र आहे तर त्याला प्रॉपर रीतीने तिथे सांगितल्या जाईल तर लोकांचा फायदा होईल, सर्वच लोकांचा फायदा होईल. फलादेशामध्ये आणखी ॲक्युरसी येईल. तर त्यासाठी आपण सर्वांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे, खूप सुंदर आशीर्वाद दिलेले आहेत. हे आशीर्वाद असेच कायम आमच्यावर राहोत ही आशा करते. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये हे या पर्वाचं समापन झालेलं आहे. यानंतरचं गुरुपौर्णिमेनंतरचं जे सत्र राहणार आहे, व्याख्यानमालाच राहील आणखी, त्याबद्दल मी नंतर ग्रुपवर कळविलच आणि कशा पद्धतीचं राहील ते सांगील. थोडासा कदाचित काही दिवसांचा ब्रेकही घेऊ शकते. जर शक्य नाही झालं तर, शक्य झालं तर मग मी ब्रेक नाही घेणार आणि तसं मी कळवेल, सूचना देईल. आजच्या कार्यक्रमात राज्यलक्ष्मी राव यांनी 3ही व्याख्यानांमध्ये सुंदर सुंदर वंदना गाऊन आणि स्तोत्र पठण करून सर्वांना प्रसन्न केलं. त्यासाठी त्यांचेही आभार मानते. तसंच आजच्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती दाखवली त्या सर्व गुरुजनांचा मी आभार व्यक्त करते. आणि तसंच आपले शर्मा सर आणि आदरणीय कुलकर्णी सर यांना मी कृतज्ञता व्यक्त करून प्रणाम करते. तसंच पावले सरांचे सुद्धा तांत्रिक सहकार्यासाठी आभार मानते आणि सुंदरम सरांना स्मरण करून आजची ही व्याख्यानमाला त्यांच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद. पावले सर, आपण हा कार्यक्रम इथे थांबवू. धन्यवाद मॅडम. मी आता आपल्या परवानगीने ही मीटिंग एंड करतो. सगळ्यांचे आभार.